नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. खरीपातील या 14 पिकांच्या हमीभावामध्ये वाढ झालेली आहे. तर ती नेमकी कोणती पिकं आहेत हे बघण्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2024च्या MSP मध्ये किती वाढ आणि 25च्या खरीप हंगामासाठी धनाकरता किमान आधारभूत किंमत 5.35% वाढवून प्रति क्विंटल 2300 रुपये झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. 2024च्या MSP मध्ये किती वाढ तर 25च्या खरीप हंगामासाठी धानाकरता किमान आधारभूत किंमत 5.35% वाढवून प्रति क्विंटल 2300 रुपये झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीमध्ये हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशी मान्य करून 24 पिकांसाठी आधारभूत अशी एक केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केली आहे. या ठिकाणी तांदूळ जे आहेत ते सामान्य 2024 आणि 25साठी 2300, 2023मध्ये 2100 अशी होती. आता त्याची जी काही वाढ आहे ती 117 अशी आहे. ए ग्रेडचा जो तांदूळ आहे तो 2300 होता, जो की मागच्या वर्षी 2203 असा होता. त्याच्यामध्ये सुद्धा 117 रुपयांनी वाढ झालेली आहे. ज्वारी हायब्रिड जर बघितलं तर 3371, जी 2023-24ला या ठिकाणी 3180 अशी होती. आता ज्वारी मालदंडी 3421 आहे यावर्षी, तर मागच्या वर्षी 3225 होती. बाजरी मागच्या वर्षी 2625 अशी होती, तर या मागच्या वर्षी ती 2500 होती. रागी 4290, तर मागच्या वर्षी ती 3846 अशी होती. मका 2225 यावर्षी आहे, तर मागच्या वर्षी तो 2090 होता. तूर यावर्षी 7550 असा होता आहे, तर मागच्या वर्षी तो 7000 होता. मूग यावर्षी 8682 आहे, तर मागच्या वर्षी तो 8558 असा होता. उडीद या ठिकाणी बघू शकतो मागच्या वर्षी 7400 असा होता, तर यावर्षी तो 6950 इतका आहे. भुईमूग मागच्या वर्षी जो होता तो 6377 असा होता, पण यावर्षी तो 6783 असा मिळालेला आहे. सूर्यफुलाचा मागच्या वर्षीचा जर दर बघितला तर 6760 असा होता, तो यावर्षी 7280, म्हणजे जवळजवळ सगळ्यात जास्त याच्या बाबतीत विचार करू शकतो. सोयाबीन मागच्या वर्षी 4600 होता, तर यावर्षी तो 4892 आहे, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 292 रुपयांनी वाढ झालेली आहे. तीळ जर बघायचं झालं तर मागच्या वर्षी 8635 असा होता, यावर्षी तो 9267 झालेला आहे. यामध्येही 632 रुपयांनी वाढ झालेली आहे. रामतीळ जो आहे तो 7734 मागच्या वर्षी दर होता, यावर्षी त्याला 8717 असा दर आहे, आणि यामध्ये वाढ जर बघितली तर 983 पर्यंत आहे. कापूस मध्यम धाग्याचा मागच्या वर्षी 6620 असा होता, यावर्षी 121 आहे. कापूस लांब धाग्याचा जो होता तो मागच्या वर्षी 7020 होता, तर यावर्षी 7521 इथपर्यंत झालेला आहे. मला असं वाटतं की जर ह्या वाढीव किमती बघितल्या तर नक्कीच या ठिकाणी याच्या MSP मध्ये वाढ जी आहे ती आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, ज्यामुळे आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब